Hello everyone, let's practice today's sentences. And our first sentence is मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. I am waiting for your answer. I am waiting for your answer. मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. देन नेक्स्ट, हे गांभीर्याने घेऊ नको किंवा हे सिरियसली घेऊ नको, ती फक्त मस्करी करत आहे असं बोलायचं असेल तेव्हा बोला डोंट टेक इट सिरियसली. डोंट टेक इट सिरियसली. शी is just joking. हे गांभीर्याने घेऊ नको किंवा हे सिरियस घेऊ नको. डोंट टेक इट सिरियसली, ती फक्त मस्करी करत आहे. शी इज जस्ट जोकिंग. डोंट टेक इट सिरियसली, शी इज जस्ट जोकिंग. नेक्स्ट सेंटेन्स, तो काय म्हणाला माहित आहे का? डू यू नो व्हॉट ही सेड? Do you know what he said? तो काय म्हणाला माहित आहे का? Do you know what he said? Then next, वेळ मिळाला की मी तुला भेटायला येईन. I will come to see you when I have time. I will come to see you when I have time. वेळ मिळाला की मी तुला भेटायला येईन. I will come to see you when I have time. तो काय म्हणाला माहित आहे का? Do you know what he said? वेळ मिळाला की मी तुला भेटायला येईन. I will come to see you when I have time. नेक्स्ट सेंटेन्स, तुमचे कसे काय येणे झाले? बऱ्याचदा आपण एखाद्याला विचारतो, म्हणजे एखादी व्यक्ती अचानक आपल्याकडे आली तर आपण विचारतो की तुमचे कसे काय येणे झाले किंवा तुम्ही इथे कसे काय, तुम्ही इकडे कसे काय. तेव्हा इंग्लिश मध्ये विचारा व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. से व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. तुमचे कसे काय येणे झाले? व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. द नेक्स्ट सेंटेन्स इज ती तुझ्यावर का रागावली आहे. हे सेंटेन्स जे आहे ते आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये शिकलेलो आहे. तर याचं ट्रान्सलेशन काय होईल हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा.